नमस्कार श्रोते हो. आशा करतो की आपण सर्व कुशल मंगल आहात. आज आपण ऐकणार आहोत दसरा व विजयादशमीची पौराणिक कथा. दसरा आणि विजयादशमी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या काळ्या पंधरवड्याच्या 10व्या दिवशी देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला आणि भगवान श्रीरामाने 10 मुखी राक्षस रावणाचा वध केला. ह्या वाईटावर चांगल्याचा विजयाचा दिवस होता. म्हणूनच या दिवशी दसरा आणि विजयादशमीचे सण साजरे केले जातात. याचा अर्थ असा की देवी दुर्गा आणि श्रीराम यांची शस्त्राच्या पूजेसह पूजा केली जाते आणि रात्री विजय साजरा करण्यासाठी रावणाचे दहन केले जाते. वाल्मिकी रामायणानुसार अयोध्येचे राजकुमार श्रीराम यांना 14 वर्ष वनवास भोगावा लागला. त्यांचा भाऊ लक्ष्मण आणि पत्नी सीता त्यांच्यासोबत वनात राहत होते. एके दिवशी रावणाने सीतेचे अपहरण केले आणि तिला त्यांच्या देशात लंकेत घेऊन गेला. भगवान राम यांनी अश्विन प्रतिपदेपासून नवमीपर्यंत ऋष्यमुख पर्वतावर आदिशक्तीचा पूजा केली. त्यानंतर भगवान श्रीराम या दिवशी किष्किंधाहून लंकेला निघाले. हनुमान, सुग्रीव, जांबवंत, अंगद आणि विभीषण यांच्या मदतीने भगवान श्रीरामांनी लंकेवर हल्ला केला. राम आणि रावण यांच्यात भयंकर युद्ध झाले. दशमीला श्रीरामांनी रावणाचा वध केला. रावणाच्या वधापासून वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. विजयादशमीची पौराणिक कथा. राम भासुराचा मुलगा महिषासूर होता. तो अत्यंत शक्तिशाली होता. त्याने कठोर तपश्चर्या केली होती. ब्रह्मा प्रगट झाले आणि म्हणाले, पुत्रा, मृत्यूशिवाय सर्व काही माग. महिषासुराने खोलवर विचार केला आणि मग म्हणाला, ठीक आहे प्रभू, मी कोणत्याही देवाच्या, राक्षसाच्या किंवा मानवाच्या हातून मरू नये. कृपया माझ्या मृत्यूची खात्री करण्यासाठी दया करा. एका स्त्रीच्या हातून माझा मृत्यू होईल. ब्रह्मा म्हणाले, असेच हो, आणि आपल्या निवासस्थानी परतले. वरदान मिळाल्यानंतर त्याने तिन्ही लोकांवर आपला अधिकार स्थापित केला आणि तिन्ही लोकांचा स्वामी झाला. मग भगवान विष्णूने सर्व देवांसह सर्वांचे आदी कारण असलेल्या देवी महाशक्तीची पूजा केली. सर्व देवांच्या शरीरातून एक दिव्य तेज निघाले आणि ते एका अत्यंत सुंदर स्त्रीच्या रूपात प्रकट झाले. हिमवनाने देवी महामायेला स्वार होण्यासाठी सिंह दिला आणि सर्व देवांनी महामायेला त्यांचे शस्त्र अर्पण केले. देवावर प्रसन्न होऊन देवी महामायेने त्यांना आश्वासन दिले की ती लवकरच त्यांना महिषासुराच्या भीतीपासून मुक्त करेल. देवी दुर्गा हिमालय पोचली आणि हास्याने गर्जना केली. तिच्या आणि महिषासुराच्या राक्षसमध्ये एक भयंकर युद्ध सुरू झाले. एक एक करून महिषासुराचे सर्व योद्धे मारले गेले. नंतर देवी युद्ध करण्यास भाग पाडल्यामुळे महिषासुरालाही देवीशी युद्ध करावे लागले. महिषासुराने विविध भ्रामक रूपे निर्माण करून कपटाने देवीला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी देवीने तिच्या सुदर्शन चक्राने महिषासुराचे डोके कापले. असे म्हटले जाते की सर्व देवांनी देवी कात्यायनीला प्रत्येकी एक शस्त्र दिले होते आणि त्या दिवशी शस्त्रांची सज्ज होऊन देवीने महिषासुराशी युद्ध केले. माझी विजयादशमी व दसऱ्याची पौराणिक कथा शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या कथेला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.